चला तर मैत्रिणी, आज आपण ना कांदा लसूणचा वापर न करता मसाला करून कोणतीही भाजी कशी बनवू शकतो। तर या मसाल्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, इथे भाजलेलं खोबरं घ्यायचं आहे, एक तुकडा आल्याचा घ्यायचा आहे, आपल्याला टोमॅटो घ्यायचा आहे एक, त्याचबरोबर खूप सारी कोथिंबीर। आता यांचं वाटण थोडंसं पाणी घालायचं आणि वाटण करून घ्यायचं। वाटण केल्यानंतर इथे आपल्याला लागणार आहेत जे सुके मसाले। तर सुकाल्या मसाल्यामध्ये आपल्याला लागणार आहे 1 चमचा धने पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा आपण तिखट लाल मिरची पावडर वापरले, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा मीठ वापरलाय। तेल थोडंसं गरम करून घ्यायचं आणि हे जे मसाले सुके घेतले ते घालून घ्यायचे तेलावरती। त्याचबरोबर आपण जे वाटण तयार करून घेतलं ते घालून घ्यायचं आणि हे एकसारखं आपल्याला तेलावरती परतून घ्यायचं आहे। आपण हे जे मसाले घेतले होते मिक्सरमध्ये वाटून घेतला होता, त्याच्यामध्ये आपण पाण्यात भाजलेले मसाले नव्हते, त्यामुळे इथे आपल्याला तेलावरती मस्त असा मसाला फ्राय करून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला पनीरचे तुकडे घालायचे। तुम्ही इथे कोणतीही भाजी बनवताना हा वाटण वापरू शकता, फक्त याच्यामध्ये आपण कांदा लसूण नाही वापरलेला आहे। तर ते वापरायचं असेल तर तुम्ही कांदा भाजून वापरू शकता त्याच्यामध्ये। तर असं तेलावरती पनीर हे आपल्याला मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायचं थोडा वेळ। मस्त असं मसाला तेल सोडला ना की आपल्याला याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा थोडंसं, जितकं तुम्हाला रस भाजी हवे किंवा घट्टसर भाजी करायची त्याप्रमाणे वापरायचं आहे। ते 1 चमचा पण ना हातावरती कसुरी मेथी आपल्याला चुरून घ्यायची, ती घालायची आणि एक उकळी काढायची आणि मस्त अशी आपली ही रस्साभाजी पनीरची तयार। पण जास्त काही वाटणाला वापरलं नाही आणि याच्यामध्ये कांदा लसूणचा आपण बिलकुल वापर केलेला नाही। तर व्हिडिओ पूर्ण पहा, व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्की सबस्क्राईब करा। चल तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद।